महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज। चला तर पाहूयात आजच्या विशेष घडामोडी। मीरा रोड येथील मुख्य स्मशानभूमीत अंत्यसंस्कार सुरू असताना धूर निघणारी चिमणी जलत्या चितेवर कोसळण्याची धक्कादायक घटना घडली आहे। सुदैवाने उपस्थित नातेवाईक लांब असल्याने मोठी जीवितहानी टळली। या दुर्घटनेमुळे संतप्त झालेल्या मनसे आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनावर जोरदार हल्लाबोल करत आक्रमक पवित्रा घेतला आहे। मीरा भाईंदर महापालिकेच्या मुख्य स्मशानभूमीत एका मृतदेहावर अंत्यसंस्कार सुरू असताना अचानक चिमणीचा वरचा भाग कोसळला। चिता जळत असल्यामुळे नातेवाईक आणि नागरिक सुरक्षित अंतरावर उभे होते, त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे। मनसेच्या पाठोपाठ शिवसेनेनेही महापालिका प्रशासनाला धारेवर धरले असून संबंधित निष्काळजी अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे। भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पालिका क्षेत्रातील सर्व स्मशानभूमींचे तात्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी करण्यात आली आहे। प्रशासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला आहे। असाल हा बाजूला चालणारा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ मीरा रोडच्या स्मशानभूमीचा व्हिडिओ आहे। स्मशानभूमीमध्ये एक सिंगारे म्हणून होते, त्यांचा एक डेड बॉडी होती। ते विधी करण्यासाठी त्या ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी वरून बघायला चिमणी पडली खाली। पण तुम्ही विचार करा, जर त्या ठिकाणी जर जास्त माणसं असतील तर किती मोठा हादसा झाला असता, फार मोठी दुर्घटना घडली असती। या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघत असाल, एवढी दुर्दैवाची गोष्ट कधी आली, हे निर्लज्ज अधिकारी आहेत ना, हे काम करत नसल्यामुळे आले। लक्षात घ्या, हे निर्लज्ज अधिकारी आयुक्त साहेबांना मला कळकळीची विनंती आहे की ह्याच्यावर कायदेशीर काहीतरी फौजदारी गुन्हा दाखल करा। जिवंत माणसांना तुम्ही सोडत नाहीत, मेलेल्यानंतर तरी त्याला शांती मिळावी म्हणून काहीतरी चांगलं काम करा। त्या ठिकाणी मीरा रोडमध्ये कूलर नव्हता, कूलर 6-6 महिने नव्हता। त्या ठिकाणी महाराष्ट्र सेनेने आवाज उचलल्यानंतर तो कूलर लागला। लक्षात घ्या, म्हणजे महाराष्ट्र सेनेने आवाज उचलल्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी कामं होतात असं असेल तर मीरा भाईंदरची आम्ही उतरतो रस्त्यावर। तुमची कामं काय त्या ठिकाणी? आयुक्तांना लाज वाटायला पाहिजे। वारंवार तुम्ही अधिकाऱ्यांना पाठीशी घालताय। IAS ऑफिसर आहात तुम्ही, तुमचे अधिकार वापरा। आणि या ठिकाणी दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, त्या ठिकाणी मनोज दुबे म्हणून कॉर्पोरेटर आहे, नगरसेवक आहेत, त्यांच्याकडे त्यांचे रिलेटिव्ह गेले की बाबा असं झालं आहे। त्याने बोलते माझ्याकडे वेळ नाही, त्या कॉन्ट्रॅक्टरचा नंबर मला द्या। म्हणजे नागरिकाने तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरचा नंबर द्यायचा का? दुर्भाग्याची बात आहे, नशीब खोटं आहे आमचं मीरा भाईंदरचं। मला असं वाटतंय हे नगरसेवक अशी जर उत्तर देत असतील, हे नका पाहिजे कशाला यांची खुर्ची। त्यामुळे याच्यावर कठोर कारवाईला पाहिजे आणि लाज वाटायला पाहिजे त्या नगरसेवकाला। तुम्ही अशी उत्तर देता लोकांना। निवडून आलात ना तुम्ही, मतं घेताना मोठे मोठे लॉलीपॉप दिले ना त्यांना, आता काय? आता कुठे गेला? आता त्यांना सांगते तुम्ही कॉन्ट्रॅक्टरचा नंबर द्या। ह्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। मी नरेंद्र मेहता साहेबांना सांगतो, यांच्यावर कारवाई करा। ही तुमची नावं खराब करतायत, तुम्ही त्यांना निवडून आणलात ना मोठे मोठे दावे करून, यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, आमची मागणी आहे। लक्षात घ्या। आणि अधिकाऱ्यांना पण सांगतो, आता तुम्हाला ठोकायची वेळ आली, लक्षात घ्या। तुम्ही लोकांची कामं करत नाहीत, तुम्हाला तर ठोकायची वेळ आली, लक्षात घ्या। आयुक्त साहेबांना कळकळीची विनंती, याच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे। तुम्हाला महाराष्ट्रामध्ये तर्फे विनंती आहे। धन्यवाद। जय हिंद।